दिवाळी या सणाचं नाव जरी ऐकलं तरी आपल्या सगळ्यांना खूप आनंद वाटतो आणि या दिवसामध्ये आपल्याला खूप कामं असतात तरीसुद्धा आपल्याला ती कामं करण्यासाठी उत्साह येतो. काय येतो तर दिवाळीची रोषणाई, दिव्यांचा प्रकाश, रांगोळ्यांचं रंग आणि घरातील खमंग फराळाचा दरवळणारा सुवास, त्याचबरोबर फटाकड्यांचा आवाज, बाजारातील खरेदीची गर्दी आणि मुलांचा कलकलाट, घरात पाहुण्यांची, कुटुंबियांची जमलेली गर्दी, हे सगळं आपल्याला डोळ्यासमोर येतं आणि आपल्याला आपोआपच या सणासाठी काम करण्यासाठी उत्साह येतो आणि आपल्याला आनंद देखील वाटतो. आपण लहानपणापासून ऐकलेलं असतं आपल्या आजीकडून किंवा आईकडून की दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आपण लक्ष्मीपूजन करावं. यामुळे आपल्या घरी लक्ष्मी माता येते आणि आपल्याला सुख समृद्धीचा आशीर्वाद देते, असं आपण लहानपणापासून ऐकलेलं असतं. तर ह्या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा अगदी आपल्या परंपरेनुसार चालत आलेली असते आणि त्यानुसारच आपण लक्ष्मी मातेचं स्वागत करतो. अशा ह्या आनंदी, उत्साही आणि रोषणाईने भरलेल्या दिवाळीबद्दल आणि दीपावलीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता, लक्ष्मीपूजन कसं केलं जातं, लक्ष्मीपूजन करण्याची पद्धत कोणती, याविषयीची माहिती, त्याचबरोबर दिवाळीत लक्ष्मी आणि गणेशांची पूजा देखील केली जाते तर ती कोणत्या शुभ मुहूर्तावर करायची, ह्या सगळ्याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. पण त्याआधी तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला ही दिवाळी आनंदाची, उत्साहाची आणि भरभराटीची जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पौराणिक कथेनुसार दिवाळी साजरी करण्यामागे एक कारण देखील आहे. 14 वर्षाचा वनवास भोगल्यानंतर भगवान श्रीराम रावणाचा वध करून अयोध्येला परत येतात. तेव्हा लोकांनी दिवे लावून हा आनंद साजरा केला. तेव्हापासून आपण दिवाळी साजरी करतो असं मानलं जातं. दिवाळीला शुभ मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा करण्याची देखील परंपरा आहे. भारतात दरवर्षी अश्विन महिन्यातील अमावस्येला संध्याकाळी ही लक्ष्मीपूजन केले जाते. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला खूप महत्त्व दिले जाते. हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी दिवाळी हा सण असून या दिवशी लक्ष्मीपूजन करून एक आनंदाचा क्षण साजरा केला जातो. या दिवशी माता लक्ष्मी आपल्या भक्तांच्या घरी जाते आणि त्यांना सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देते. दिवाळी म्हणजे सर्वत्र उत्साह. दिवाळी सगळ्यांच्या आयुष्यातील अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करणारा असा दिव्यांचा सण आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे जाणाऱ्या या दीपोत्सवात उत्तम आरोग्याच्या प्राप्तीसाठी धनत्रयोदशी, धनधान्य समृद्धी लाभण्यासाठी लक्ष्मी कुबेर पूजन मोठ्या भक्तिभावाने केले जाते आणि घरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीसूक्त पठणही केले जाते. व्यापारी लोकांच्या हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. अश्विन महिन्यातील अमावस्येला संध्याकाळी घरोघरी तसेच दुकानातून, ऑफिसमधून, सोन्या चांदीच्या पेढ्यातून आणि आपल्या व्यवसाय उद्योगातून लक्ष्मीपूजन केले जाते. आपल्या घरात आपण सोने, नाणी तसेच आपल्याकडील पैसे, नाणी यांची आपण पूजा करतो. व्यापारी वर्गासाठी देखील लक्ष्मीपूजन खूप महत्त्वाचे असते. या दिवशी सर्व हिशोबांच्या वह्यांचे त्यांच्याकडून पूजन केले जाते. तसेच त्या दिवसापासून नवीन हिशोबांची वही व्यवहारामध्ये चालू करण्यात येते. या धनलक्ष्मीच्या पूजनानंतर त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी म्हणजेच केसुनी याची देखील आपण हळद कुंकू लावून हिंदू शास्त्राप्रमाणे पूजन करतो. लक्ष्मी स्थिर राहत नाही असा देखील आपला समज असतो. यासाठी प्रत्येक घरामध्ये श्रीसूक्त पठणही केले जाते. व्यापारी वर्गाची हिशोबाची नवीन वर्ष या दिवसापासून सुरू होते. तसेच दुकानाची सजावट करून लक्ष्मी आणि कुबेरांचे पूजन याच दिवशी केले जाते. घरातील संपत्ती, लॉकर सर्व खुले केले जातात. कुबेर हा खजिनदार आणि संपत्तीचा स्वामी मानला जातो. दीप प्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रण करून पूजन केले जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा केली जाते. तिच्यावर पाणी, हळद, कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. परंपरेनुसार दिवाळीमध्ये सर्वत्र लक्ष्मीपूजन करण्याची प्रथा आहे. पण याच दिवशी लक्ष्मीपूजन का केलं जातं असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडला असेल. चला तर मग जाणून घेऊया की दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन का केलं जातं ते. माता लक्ष्मी भगवान विष्णूंची पत्नी असून लक्ष्मी माता संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे. देवी लक्ष्मी आपल्या उपासकांना प्रचंड संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद देण्यासाठी दिवाळीच्या रात्री प्रत्येक घरात जाते असं मानलं जातं. आपल्या घरात देवीचे स्वागत करण्याचे चिन्ह म्हणून पूजाविधीच्या वेळी मुख्य दरवाजा उघडा ठेवला जातो. धार्मिक कथानुसार कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झाला असे मानले जाते. दिवाळीत अश्विन अमावस्येच्या रात्री माता लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य स्थान शोधू लागते. जिथे स्वच्छता, सौंदर्य, रसिकता,
उद्योगप्रियता, श्रम असतील तेथेच लक्ष्मी माता आकर्षित होते. तसेच ज्या घरात चरित्र्यवान, कर्तव्यदक्ष, धर्मनिष्ठ, संयमी, सदाचारी, क्षमाशील माणसे राहतात तेथे राहणे लक्ष्मीला आवडते. दिवाळीमध्ये ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्या घरामध्ये लक्ष्मीचा प्रवेश होतो. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन हे घरोघरी केले जाते, पण या लक्ष्मीपूजनाबरोबरच लक्ष्मीबरोबर गणेशांचे देखील पूजन केले जाते. त्यासाठी पुराणात एक कथा देखील आहे. लक्ष्मी ही संपत्ती, धन, समृद्धी यांची देवी आहे. प्रत्येक माणूस सुख, समृद्धी आणि भरभराटीसाठी लक्ष्मी देवीची आराधना, पूजा अर्चना करत असतो. लक्ष्मी ही सदैव दागदागिने घालून नटलेली दिसून येते आणि तिचे पती विष्णू नेहमी ऐश्वर्य संपन्न असतात. या उलट शंकर पार्वतींची जोडी मात्र पर्वतावर राहणारी, अतिशय साध्या पोशाखामध्ये असलेली. शंकरांच्या गळ्यामध्ये दागिन्यांच्या ऐवजी रुद्राक्षांच्या माळा आणि नाग असतो. यामुळेच एके दिवशी माता लक्ष्मीला थोडा गर्व झाला होता. भगवान विष्णूंशी गप्पा मारताना थोडी आत्मस्तुती करू लागली. माझीच कृपा भक्तांसाठी किती महत्वाची आहे, मी किती पूजनीय आहे असे ती म्हणायला लागली होती. भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीचा हा अहंकार ओळखला होता. तिचे गर्वहरण करण्यासाठी तिला म्हणाले की लक्ष्मी, माणसाला सुखी व्हायला तुझी कृपा लागतेच. तुझ्या कृपेशिवाय आनंदी राहता येणे कठीण आहे. पण तू पार्वतीसारखे अजूनही मातृत्वाचा आनंद मात्र घेतलेला नाहीस. एखाद्या स्त्रीसाठी त्या आनंदाची तुलना दुसऱ्या कोणत्याही गोष्टीशी करता येत नाही. लक्ष्मी देवीला स्वतःला मूल नव्हते. पार्वतीला मात्र कार्तिकेय आणि गणपती ही 2 मुले पुत्र म्हणून होती. लक्ष्मी पार्वती चांगल्या मैत्रिणी होत्या. म्हणून लक्ष्मी माता आपली मैत्रीण पार्वती मातेकडे गेली आणि पार्वतीला तिने विनंती केली की तिच्या 2 पुत्रांपैकी एक पुत्र मला दत्तक दे, असे तिने पार्वतीला विचारले. तेव्हा पार्वती माता म्हणाली की मी माझ्या धाकट्या मुलाला तुला दत्तक दिले असते, पण तू मात्र एका ठिकाणी राहत नाहीस. मग तू माझ्या मुलाची काळजी कशी घेणार? त्यावर लक्ष्मीने तिला वचन दिले की मी गणेशाची पूर्ण काळजी घेईन. तू काळजी करू नकोस. माझे सगळे ऐश्वर्य, संपत्ती हे गणेशाचेच आहे. माझ्या भक्तांना माझी आणि गणेशाची सोबतच आराधना करावी लागेल. ज्या घरी गणेशाला पूजणार नाहीत अशा ठिकाणी मी राहणार नाही. मला आणि गणेशाला सोबत जो भक्त पूजेल अशाच भक्तांच्या घरी मी राहीन आणि अशाच भक्तांना मी प्रसन्न होईल. यामुळे पार्वतीचे समाधान झाले आणि तिने गणेशाला लक्ष्मी मातेला दत्तक दिले. यामुळे लक्ष्मी मातेला फार आनंद झाला. तिला पुत्र मिळाला, गणेशाला दुसरी आई मिळाली. तेव्हापासून लक्ष्मी माता आणि गणेशाची एकत्रित पूजा केली जाते. काही जण लक्ष्मी आणि गणपतीच्या वेगवेगळ्या मूर्तींची पूजा करतात, तर काही जण लक्ष्मी, गणपती आणि सरस्वती यांच्या एकत्रित प्रतिमेची पूजा करतात. या मागचा अर्थ असा आहे की लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे, गणपती हा बुद्धीची देवता आहे आणि सरस्वती देवी ही ज्ञानाची देवता आहे. बुद्धीचा वापर करून ज्ञान मिळवता येते आणि ज्ञानाचा वापर करून संपत्ती मिळवता येते आणि संपत्तीचा योग्य वापर करायला बुद्धी आणि ज्ञान दोन्हीही लागते. यावर्षी लक्ष्मीपूजन हे 12 नोव्हेंबर 2023 वार रविवार या दिवशी आहे आणि लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त हा 12 नोव्हेंबर या दिवशी संध्याकाळी 6:12 पासून ते 8:12 पर्यंत आहे. म्हणजेच एकूण कालावधी हा 2 तासांचा आहे आणि अमावस्या तिथी प्रारंभ होत आहे 12 नोव्हेंबर 2023 या दिवशी दुपारी 2:44 ते समाप्ती होत आहे 13 नोव्हेंबर 2023 या दिवशी दुपारी 2:56. चला तर मग लक्ष्मी पूजनाला सुरुवात करूया. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण गणपती बाप्पांची पूजा करतो. तर मी या ठिकाणी गणपती बाप्पांची पूजा करणार आहे आणि त्यासाठी मी ही विड्याची जोड पाने घेतलेली आहेत आणि यावरती आपण आता गणपती बाप्पांची पूजा करायची. तुमच्याकडे जर का गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्ती घेऊन त्याची स्थापना करा. पण मी आता सुपारी घेणार आहे गणपती बाप्पा म्हणून आणि यांची पूजा करणार आहे. त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मी माता आणि कुबेर देवता यांची सुद्धा पूजा करायची. त्यांच्यासाठी सुद्धा मी 2 जोड पानं घेतलेली आहेत विड्याची आणि लक्ष्मी मातेची स्थापना करणार आहे आणि या ठिकाणी कुबेर देवतांची स्थापना करणार आहे. आणि ह्या सगळ्या देवतांची स्थापना करण्यासाठी मी ह्या 3 सुपाऱ्या घेतलेल्या आहेत आणि ह्या 3 सुपाऱ्यांची आता आपण पूजा करून घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी अक्षता घेतलेल्या आहेत, त्याच्यावरती ही गणपती बाप्पा म्हणून सुपारी घेतलेली. सगळ्यात आधी आपण जलाने अभिषेक करून घेऊयात, नंतर दुधाने. आणि हे सगळं करत असताना ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः असा जप करायचा. आता यानंतर आपण पुन्हा जलाने अभिषेक करायचा. गणपती बाप्पांना आता आपण स्वच्छ फडक्याने पुसून घेऊया आणि आता आपण यांची स्थापना करूया.
आधी आपण अक्षदा वाहून घ्यायच्यात, नंतर गणपती बाप्पांना ठेवूया. आणि आता आपण गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा आणि गणपती बाप्पांना लाल फूल वाहून घेऊयात. गणपती बाप्पांना अभिषेक करून झाले. आता आपण लक्ष्मी मातेला अभिषेक करायचंय. त्याच्यासाठी आता आपण हे पाणी घ्यायचंय 3 वेळा, नंतर पंचामृताने अभिषेक करायचाय, नंतर जलाने अभिषेक करायचाय. प्रमाणेच आता मी कुबेर देवतांची सुद्धा मी अभिषेक करून पूजा करून घेणार आहे. तर आता आपण ही लक्ष्मी माता आहे, तर त्यांना सुद्धा आपण स्वच्छ कपड्याने पुसून यांची सुद्धा आपण स्थापना करूया. अक्षदा वाहून घ्यायच्या, त्याच्यावरती लक्ष्मी मात्यांना विराजमान करायचंय आणि त्यांची पूजा करूया. हळद, कुंकू, अक्षदा आणि लक्ष्मी मातेला फुल वाहूया. लक्ष्मी माता आणि गणपती बाप्पांना जसा अभिषेक घालून घेतला तसाच मी कुबेर देवतांना सुद्धा अभिषेक घालून घेतलाय. आणि आता आपण त्यांची पण स्थापना करूया. अक्षदा वाहिलेल्या आहेत, आता त्यांना आता आपण हळद, कुंकू, अक्षदा आणि फुल वाहूया. ह्या सगळ्या देवांना आपण आता गेज वस्त्र घालून घेऊया. या सगळ्या देवांची पूजा करून झालेली. आता आपण लक्ष्मी मातेचा फोटो आहे आणि या फोटोमध्ये सरस्वती माता, गणपती बाप्पा आणि कुबेर देवता आहे. तर या सगळ्यांची आता आपण पूजा करून घेऊया. यांना सुद्धा आता आपण हळद, कुंकू, अक्षदा आणि फुले वाहून घेऊयात. अक्षदा वाहून घेऊयात आणि आता या फोटोला आपण हार घालायचा आहे. लक्ष्मी मातेला गुलाबाचं फूल खूप प्रिय आहे, त्यामुळे आता आपण हे गुलाबाचं फुल आहे हे लक्ष्मी मातेला वाहून घेऊयात. लक्ष्मी मातेची आपली पूजा करून झालेली. आता आपण ह्या गजलक्ष्मीची पूजा करून घेऊया. हळद, कुंकू, अक्षदा, फुले वाहून पूजा करूया. आता आपण लक्ष्मी स्वरूप केरसुणीची पूजा करायची. तर आधी आपण ह्या अक्षदा वाहून घ्यायच्या आणि अक्षदांवरती हळद, कुंकू आणि फुल व्हायचंय. आणि आता या ठिकाणी आपण लक्ष्मी स्वरूप केरसुणी आपण आता या ठिकाणी पूजून घ्यायची. सगळ्यात आधी आपण फुलांनी पाणी शिंपडून घ्यायचंय. हळद, कुंकू व्हायचंय, अक्षदा आणि फुल वाहूया. आता आपण या शंखाची पूजा करायची. या ठिकाणी आपण अक्षदा वाहूयात. अक्षदांवरती हळद, कुंकू वाहूया आणि याच्यावरती आता आपण शंखाची स्थापना करूया. शंखाला सुद्धा आता आपण हळद, कुंकू आणि अक्षदा वाहूया. फुल व्हायचंय. अक्षदा वाहून हळद, कुंकू वाहून घेतलेले. आता यावरती आपण घंटीची पूजा करूया. घंटीला पण आपण हळद, कुंकू, अक्षदा वाहून घेऊयात आणि फुल वाहूया. आता आपण हे सगळे दिवे लावून घेऊयात. अशी आपल्या ह्या सगळ्या देवांची पूजा करून झालेली. आता हा आपण विडा सगळ्या देवांना वाहून घ्यायचा आहे. ह्या विड्याची सुद्धा आता आपल्याला पूजा करायची. हळद, कुंकू, अक्षदा आणि फुल वाहूया. ह्या 2 लवंगा आणि 2 वेलची घेतलेली आहेत आणि ही आपण आता लक्ष्मी मातेच्या चरणाजवळ ठेवून घ्यायच्यात. याला सुद्धा आता आपण हळद, कुंकू वाहून घेऊया. अक्षदा वाहूयात आणि फुल वाहूया. आता आपण ही लक्ष्मी मातेची ओटी भरायची. तर ओटीला सुद्धा आता आपण हळद, कुंकू वाहून घ्यायचे आणि याच्यावरती तांदूळ ठेवायचे आणि ही ओटी लक्ष्मी मातेची आपण भरायची. तर ही ओटी आपण लक्ष्मी मातेची भरून घेऊया. या ठिकाणी घेते मी ओटी भरून. लक्ष्मी पूजना दिवशी ह्या सुट्ट्या नाण्यांची पूजा केली जाते आणि आपल्या ह्या पैशांची आणि दागदागिन्यांची. तर आता आपण याची पूजा करूया. हळद, कुंकू, अक्षदा आणि फुले व्हायची. वर्षभराच्या हिशोबासाठी आपण ज्या वह्या वापरतो तर त्या वह्यांची सुद्धा आज पूजा केली जाते. तर ही मी वही घेतलेली हिशोबाची. आता याची आपण पूजा करूया. हळद, कुंकू, अक्षदा आणि फुल व्हायचे. या दिवशी धने आणि गुळ याचा नैवेद्य दाखवला जातो. हे धने महत्वाचे. तर आपण हे धने वाहून घ्यायचे लक्ष्मीला आणि सगळ्या देवांना. तर आता आपण हे धने सगळ्या देवांना वाहून घेऊयात. लक्ष्मीला सुद्धा व्हायचे, गजलक्ष्मीला पण व्हायचे, कलशाला व्हायचे
केरसुनी स्वरूप लक्ष्मीला, ह्या वहीला आणि पैशावरती सुद्धा आपण हे धणे वाहून घ्यायचे. या दिवशी लाह्या बत्ताशांना विशेष महत्त्व असते, त्यामुळे आपण ह्या लाह्या बत्ताशे आहेत हे सुद्धा आपण या सगळ्या देवांना वाहून घेऊयात. या दिवशी धान्याची सुद्धा पूजा केली जाते. तर मी हे बघा ज्वारी घेतलेली, मूग घेतलेले, हरभरे, गहू आणि ह्या डाळी घेतलेल्या आहेत. तुरीची डाळ, मुगाची डाळ, चवळी या सगळ्यांची पूजा करायची. हे तांदूळ. आता आपण ह्या सगळ्या धान्यांची पूजा करून घेऊयात. हळद, कुंकू आणि अक्षता वाहून घेऊयात आणि फुले वाहूयात. या दिवशी आपण दिवाळीला जे पदार्थ करतो गोडाधोडाचे त्याचा नैवेद्य दाखवला जातो, पण हा व्हिडिओ मी आधीच करते म्हणून मी हा केळ आणि सफरचंदाचाच नैवेद्य दाखवणार आहे. पण आपण या दिवशी जे काय घरात पदार्थ करतो तर त्याचा नैवेद्य लक्ष्मी मातेला दाखवला जातो आणि मुख्य करून या दिवशी अनारशाचा नैवेद्य महत्वाचा असतो. अशी ही आपली लक्ष्मी मातेची पूजा करून झालेली, धूप वगैरे ओवाळून झाली. आता आपण आरती करूया. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत आपल्या घराची दारे खिडकी उघडी ठेवायची आणि एक दिवा देवाजवळ लावायचा आणि एक दिवा घराच्या बाहेर रात्रभर राहील अशा प्रकारे मोठा दिवा लावायचा. तर अशा प्रकारे आपली आजची लक्ष्मीची पूजा करून झालेली. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.